2014 मध्ये आघाडी सरकारनं मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण देण्याबाबत अध्यादेश काढला होता. मात्र त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर झालं नाही. त्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारनं या निर्णयावर पुनर्विचार करत आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षण क्षेत्रात 5% आरक्षणास काही प्रमाणात मान्यता दिली होती. मात्र हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला गेला नाही असा आरोप मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने केला. समितीचे प्रदेशाध्यक्ष अजित पठाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सरकारवर तीव्र शब्दात टीका करत त्यांनी 7 महिन्यांच्या कालावधीत काही विद्यार्थ्यांना दिलेले जातीचे दाखले अस्तित्वात असताना देखील आरक्षणाचा लाभ पुढे सुरू ठेवण्यात आला नसल्याचं सांगितलं. तसेच सत्तेत सहभागी असलेल्या विविध पक्षातील मुस्लिम पदाधिकारी, मंत्री आणि नेत्यांनी या प्रश्नावर ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा त्यांनी आपला पक्ष नेतृत्वाकडे हा विषय ठामपणे मांडावा असं आवाहन करण्यात आलं. अचानकपणे 12 वर्षानंतर फडणवीस सरकारला जाग आली की 2014 साली आघाडी शासनाने मुस्लिम समाजास दिलेलं 5% शैक्षणिक आणि नोकऱ्यांचं आरक्षण याचा जो GR आघाडी शासनाने काढलेला होता, परंतु त्यानंतर आलेल्या युती शासनाने रात्री 11 वाजता हा GR रद्द करण्याचा प्रयत्न केला व तो अध्यादेश रद्द केला. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने सदर अध्यादेशाला मान्यता देत मुस्लिम समाजाचं 5% शैक्षणिक आरक्षण हे देण्यात यावं अशी भूमिका घेतली. परंतु धार्मिक द्वेष मनात ठेवून त्या काळच्या फडणवीस सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचं रद्द केलं. परंतु त्याचा मुख्य GR जो होता, ज्याच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला जातीचे दाखले मिळाले होते, शैक्षणिक आरक्षणाचे दाखले मिळाले होते, ते रद्द करण्याची जाग फडणवीस सरकारला आत्ताशी आली. दरम्यान या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. आगामी काळात यावरून राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघण्याची शक्यता आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.